महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम 2023 सुधारणा अधिसूचनेनुसार इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 दिनांक 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आला आहे। प्रस्तुत कायद्यातील कलम 16 मध्ये कोणत्याही बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही अथवा बालकास शाळेतून काढून टाकता येणार नाही असे नमूद केलेले होते। संदर्भ क्रमांक 5 अन्वये केंद्र सरकारने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 16 मध्ये सुधारणा केलेली आहे। त्यानुसार इयत्ता 5वी व इयत्ता 8वीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केलेली आहे। जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही तर त्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल। जर ते बालक पुनर्परीक्षेत देखील नापास झाले तर त्याला इयत्ता 5वीच्या वर्गात किंवा इयत्ता 8वीच्या वर्गात जसे असेल तसे ठेवले जाईल। मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकास शाळेतून काढून टाकले जाणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे। या अनुषंगाने इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय: इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती सन 2023-24 पासून खालील प्रमाणे लागू करण्यात येत आहे। 1. प्रचलित कार्यपद्धती व कायदेशीर बाबी: महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2010-2011 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1 ते इयत्ता 8वीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे। त्यानुसार इयत्ता 1 ते 8वी मधील विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करण्यात येते। सदर कार्यपद्धतीमधील मुद्दा क्रमांक ड आणि त्याखालील श्रेणी दिल्यास अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून किमान श्रेणी क2 पर्यंत आणणे आणि शाळा आणि शिक्षकांवर बंधनकारक राहील। मात्र अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्याच इयत्तेत ठेवता येणार नाही असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले होते। सबब: इयत्ता 8वीपर्यंत कोणत्याही बालकास कोणत्याही इयत्तेमध्ये अनुत्तीर्ण ठरवण्यात येत नाही अथवा बालकास त्याच वर्गात ठेवले जात नाही। इयत्ता 5वी व 8वीसाठी वार्षिक परीक्षेची आवश्यकता: इयत्ता 8वीपर्यंत विद्यार्थी नापास होत नाहीत म्हणजे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत नाही असा बऱ्याच पालकांचा समज आहे। पूर्वीप्रमाणे वार्षिक परीक्षा घेण्यात याव्यात अशी भावना समाजामध्ये दिसून येते। सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार काही कारणास्तव एखाद्या बालकाने अपेक्षित अध्ययन संपादनूक म्हणजे क2 श्रेणी प्राप्त केलेली नसल्यासही बालकास त्याच वर्गात ठेवता येत नव्हते। त्यास पुढील वर्गात प्रवेश देणे अनिवार्य होते। इयत्ता 8वीपर्यंत अनुत्तीर्ण होत नसल्याने विद्यार्थ्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते। बालकास वयानुरूप प्रवेश द्यावयाचा असल्याने वरच्या वर्गात प्रवेश मिळाल्यास पाठीमागील इयत्तांची अध्ययन संपादनूक अपेक्षित प्रमाणात प्राप्त झालेली नसते। त्यामुळे बालकाच्या पुढील अध्ययनात अडथळे येतात। इयत्ता 5वी व 8वीसाठी वार्षिक परीक्षेबाबत नवीन पद्धतीमुळे होणारे अपेक्षित फायदे: 1. इयत्ता 1 ते 5वी या प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादनूक होते। 2. इयत्ता 6वी ते 8वी या उच्च प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली की नाही याची वस्तुनिष्ठपणे खात्री होते। वार्षिक परीक्षेसाठी आवश्यकतेनुसार सवलतीचे वाढीव गुण, अतिरिक्त पूरक मार्गदर्शनाची सोय व पुनर्परीक्षेची संधी या विशेष प्रयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत असणारी भीती दूर करता येईल। इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती: इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षा: इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीसाठी प्रथम आणि द्वितीय सत्रामध्ये आकारिक मूल्यमापन शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2010 अन्वये विहित करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल। सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीनुसार द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन 2 हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल। मात्र संकलित मूल्यमापन 1 चे मूल्यमापन प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार होईल। वार्षिक परीक्षा प्रतिविषय गुणांचा भारांश पुढील प्रमाणे:
वार्षिक परीक्षा इयत्ता 5वी तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक परीक्षा 10 गुण, लेखी परीक्षा 40 गुण, एकूण 50 गुण. इयत्ता 8वी तोंडी किंवा प्रात्यक्षिक 10 गुण, लेखी परीक्षा 50 गुण आणि एकूण गुण 60. वार्षिक परीक्षा ही शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम, पाठ्यक्रम किंवा अपेक्षित अध्ययन निष्पत्तीवर आधारित असेल. वार्षिक परीक्षेसाठी पुढील विषयांचा समावेश असेल. इयत्ता 5वी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास भाग 1 आणि 2. इयत्ता 8वी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे. कला, कार्यानुभव, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या विषयांसाठी शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2010 अन्वये विहित केलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसारच फक्त आकारिक मूल्यमापन करण्यात येईल. या विषयांसाठी वार्षिक परीक्षा आणि पुनर्परीक्षा असणार नाही. इयत्ता 5वी आणि 8वीसाठी वार्षिक परीक्षेचे आयोजन द्वितीय सत्राच्या अखेरीस साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा स्तरावर करण्यात यावे. सत्राअखेरीस अन्य इयत्तांसोबतच इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी इयत्तांचाही निकाल जाहीर करण्यात यावा. इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीसाठी वर्गोन्नतीचे निकष. इयत्ता 5वी आणि 8वीसाठी वार्षिक परीक्षा यांचे प्रति विषय एकूण गुण यांचे आधारावर उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण ठरवले जाईल. इयत्ता 5वीसाठी प्रतिविषय किमान 18 गुण म्हणजे 35% प्राप्त करणे आवश्यक राहील. तर इयत्ता 8वीसाठी प्रतिविषय किमान 21 गुण म्हणजे 35% प्राप्त करणे आवश्यक राहील. गुणपत्रकामध्ये श्रेणीऐवजी गुण देण्यात येतील. वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास अथवा कोणत्याही कारणामुळे वार्षिक परीक्षेत गैरहजर राहिल्यास तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल. मात्र त्याला पुनर्परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असेल. इयत्ता 5वी आणि 8वीतील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील. मात्र सवलतीचे गुण देऊनही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास अशा विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात येईल. पुनर्परीक्षा घेण्यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विषयासाठी विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात येईल. पुनर्परीक्षा देण्यासाठी पात्र ठरलेला एकही विद्यार्थी अतिरिक्त पूरक मार्गदर्शनापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल. अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठी वेळापत्रक, विद्यार्थी उपस्थिती, शिक्षक उपस्थिती याबाबतच्या नोंदी शाळा स्तरावर ठेवण्यात येतील. सवलतीचे गुण. वार्षिक परीक्षा आणि पुनर्परीक्षा तत्सम परीक्षेसाठी सवलतीचे गुण. वार्षिक परीक्षेनंतर वर्गोन्नतीसाठी अपात्र ठरणाऱ्या म्हणजे अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास उत्तीर्ण होण्यासाठी वाढीव सवलतीचे गुण म्हणजे ग्रेस मार्क्स दिले जातील. एका विद्यार्थ्यास सवलतीचे कमाल 10 गुण देता येतील. कमाल 3 विषयांसाठी विभागून असे गुण देता येतील. मात्र एका विषयासाठी कमाल 5 गुण देता येतील. सवलतीचे गुण देऊनही विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल तरच सवलतीचे गुण देण्यात यावेत. यासाठी वेगवेगळ्या राज्यस्तर सनियंत्रण समिती, जिल्हास्तर सनियंत्रण समिती आणि तालुका स्तर सनियंत्रण समिती अशा समित्या नेमलेल्या आहेत आणि समितीचे विविध कार्य देखील सांगितलेले आहेत. इयत्ता 5वी आणि 8वी परीक्षा पद्धती केंद्रस्तर सनियंत्रण समितीमध्ये केंद्र प्रमुख म्हणजे संबंधित केंद्राचा अध्यक्ष, मुख्याध्यापक 1 तो सदस्य, शिक्षक 2 सदस्य, केंद्रशाळा मुख्याध्यापक, सदस्य आणि सचिव ही मंडळी या केंद्रस्तर सनियंत्रण समितीवर असतील आणि ह्या समितीनुसार त्यांचे कामकाज चालेल. सर्वसाधारण सूचना. विद्यार्थी इयत्ता 5वी आणि 8वीमध्ये अनुत्तीर्ण झाला म्हणून अथवा कोणत्याही कारणास्तव त्यास प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकले जाणार नाही. इयत्ता 5वी आणि 8वीसाठी शाळा स्तरावर शिक्षकांनी वार्षिक परीक्षा आणि पुनर्परीक्षा घ्याव्यात. उत्तरपत्रिका तपासणी करून शाळा स्तरावर विहित कालावधीत निकाल प्रसिद्ध करावा. विद्यार्थी इयत्ता 5वी आणि 8वीच्या परीक्षेत नापास झाल्यास तसेच त्यांनी शाळा बदलण्याचा निर्णय घेतल्यास तो ज्या शाळेत प्रवेशित होईल त्या शाळेने त्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत 16 ऑक्टोबर 2018च्या शासन निर्णयातील त्यांच्या अध्ययन शैलीनुसार मूल्यांकनाबाबत आणि शैक्षणिक सवलतीबाबत मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी करण्यात यावी. सदर मूल्यमापन कार्यपद्धती राज्य मंडळाचा अभ्यासक्रम लागू असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना लागू राहील. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात इतर अभ्यासक्रम राबवणाऱ्या सर्व मंडळांनी इयत्ता 5वी आणि 8वीच्या परीक्षेबाबत कार्यपद्धती निश्चित करावी. संकलित मूल्यमापनासाठी
प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करण्यात याव्यात. वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा, प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करण्यात याव्यात. सदर मूल्यमापन कार्यपद्धती केवळ 5वी आणि 8वीसाठी लागू राहील. सदर मूल्यमापन कार्यपद्धती शैक्षणिक वर्ष 2023 ते 2024 पासून लागू राहील. त्याच्यासाठी प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू असेल. गुणपत्रक नमुना परीक्षा व पुनर्परीक्षा दिलेल्या परिशिष्टानुसार होईल. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202312171637512321 असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात आला आहे.